नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाइड ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती कट ऑफ लिस्ट बघणार आहोत। तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण लिखी प्लस ग्राउंडसाठी किती मार्क्स एसीएफ स्कोर असेल ते सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा कट ऑफ हा खूप हाय लागला आहे। तर बघूया अमरावती ग्रामीण कट ऑफ लिस्ट। तर एससी मेल कॅन्डिडेट 39 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि एससी फिमेल कॅन्डिडेट 35 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एसटी मेल कॅन्डिडेट 38 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि एसटी फिमेल कॅन्डिडेट 37 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एसटी स्पोर्टमॅन 37 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एसटी प्रकल्पग्रस्त 32 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एक सर्व्हिसमॅन एसटी 26 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। पोलीस पाल्य 26 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि एसटी होमगार्ड 28 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर विजय कॅटेगरी मेल कॅन्डिडेट 41 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। विजय फिमेल कॅन्डिडेट 39 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। विजय स्पोर्टमॅन 37 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। विजय प्रकल्पग्रस्त 38 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि विजय होमगार्ड 36 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एनटीपी मेल कॅन्डिडेट 41 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि एनटीपी फिमेल कॅन्डिडेट 35 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एनटीसी मेल कॅन्डिडेट 41 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि एनटीसी फिमेल कॅन्डिडेट 35 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एनटीडी कॅटेगरी एनटीडी मेल कॅन्डिडेट 39 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एनटीडी फिमेल कॅन्डिडेट 35 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एनटीडी स्पोर्टमॅन 36 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एनटीडी प्रकल्पग्रस्त 39 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एनटीडी एक्समॅन 30 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि लास्ट एनटीडी होमगार्ड 34 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एसबीसी कॅटेगरी मेल कॅन्डिडेट 43 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि एसबीसी फिमेल कॅन्डिडेट 38 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरी मेल कॅन्डिडेट 41 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। ओबीसी फिमेल 37 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। ओबीसी स्पोर्टमॅन 37 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओबीसी प्रकल्पग्रस्त 38 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओबीसी भूकंपग्रस्त 25 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओबीसी एक्समॅन 30 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओबीसी पोलीस पाल्य 26 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि ओबीसी होमगार्ड 31 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एससीबीसी कॅटेगरी फिमेल कॅन्डिडेट 34 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। मेल कॅन्डिडेट 39 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एससीबीसी स्पोर्टमॅन 37 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर प्रकल्पग्रस्त एससीबीसी 37 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर भूकंपग्रस्त एससीबीसी 38 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एससीबीसी एक्समॅन 34 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर शेवट एससीबीसी होमगार्ड 33 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरी ईडब्ल्यूएस मेल कॅन्डिडेट 34 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि ईडब्ल्यूएस फिमेल कॅन्डिडेट 28 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर लास्टला ओपन कॅटेगरी ओपन मेल कट ऑफ 25 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर ओपन फिमेलचा कट ऑफ 41 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर ओपन स्पोर्टमॅन 41 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओपन प्रकल्पग्रस्त 41 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओपन भूकंपग्रस्त 40 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओपन एक्समॅन 36 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओपन पोलीस पाल्य 28 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि शेवट ओपन होमगार्ड 39 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई कट ऑफ लिस्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, आता जर आपल्याला अमरावती ग्रामीण पोलीस व्हायचं असेल तर आपल्याला लेखी प्लस ग्राउंडची टोटल ही ओपन मेल कॅन्डिडेटसाठी 135 प्लस लागणार आहे आणि ओपन फिमेल कॅन्डिडेटसाठी 132 प्लस टोटल लागणार आहे। याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, येथे ओपनची कट ऑफ ही खूप हाय लागली आहे, तसेच बाकीच्या कास्टची सुद्धा खूप हाय लागली आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्तीत जास्त लेखीची तयारी करा आणि जास्तीत जास्त मार्क्स घ्या, तरच आपलं अमरावती ग्रामीण पोलीसमध्ये सिलेक्शन होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।